2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सगळ्यात जास्त फटका बसला तेव्हा विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांचा अभिमन्यू असा उल्लेख केला आणि विधानसभा निवडणुकीत भाजपालाच सगळ्यात मोठा फटका बसेल असा अंदाज वर्तवला. पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळालं. मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न होता. त्याआधी भाजपानं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रस्थापित नेत्यांना बाजूला करत नव्या चेहऱ्यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. तरी भाजपानं फडणवीसांनाच मुख्यमंत्री बनवलं आणि ते आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आहेत. का फडणवीसांमध्ये असं काय आहे ज्यामुळं ते संघाला प्रिय आहेत आणि मोठ्या संख्येनं पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये त्यांचं नाव समोर येत आहे? चला समजून घेऊया. 1. देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत. त्यांचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास नगरसेवक पदापासून सुरू झाला. त्याने आधी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली. त्यानंतर नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले. त्यांचा अभ्यासू स्वभाव, विषय समजून घेण्याची हातोटी यामुळेच भाजपानं त्यांना आमदारकीची संधी दिली आणि आता ते मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आहेत. त्यांचा अभ्यासू स्वभाव हे संघाला आवडतं, संघाच्या जवळ जाणार आहे. 2. देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एक गुण म्हणजे ट्रोलिंग सहन करण्याची क्षमता. त्यांच्यामध्ये फक्त ट्रोलिंग सहन करण्याची क्षमताच नाही तर त्याला विरोध करत सुद्धा नाहीत. सोशल मीडियावर भाजपा विरोधी त्यांच्यावर सतत शाब्दिक हल्ला चढवत होते. फडणवीस यांनी अन्य नेत्यांसारखं त्यावरून कधी आरडाओरडा आदळआपट केली नाही. त्यांनी त्या टीकेला उत्तर देणं गरजेचं मानलं नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा ते कधी दिसलं नाही. 3. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनेक आव्हानं होती. 2024च्या निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्रीपदी फडणवीस विराजमान झाले, कारण 2014 साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यावेळेस त्यांनी व्यवस्थित काम केलं होतं, जबाबदारी स्वीकारून त्यांनी काम केलं होतं. 4. आज महाराष्ट्र भाजपामध्ये त्यांच्या तोडीचा एकही नेता नाही. त्यांना एक वेळ स्पर्धक असणारे नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आज शर्यतीमध्ये नाहीत. हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याचं यश आहे. 5. विकासाचं व्हिजन. इन्फ्रास्ट्रक्चर मॅन ही सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या 7.5 वर्षाच्या सत्ता काळात पायाभूत सोयीसुविधांचे अनेक प्रकल्प मार्गी लावले. मेट्रो, कोस्टल रोड, अटल रोड इत्यादी. 6. संघाचा भक्कम पाठिंबा. या सर्वांमुळेच संघाचा भक्कम पाठिंबा हा देवेंद्र फडणवीस यांच्या मागे आहे. लोकसभा निवडणुकीत शांत असलेल्या संघ स्वयंसेवकांनी विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये जागृतीचं मोठं काम केलंय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालिका निवडणुकांचं आव्हान. विधानसभा निवडणुकीत भाजपानं मोठं यश मिळवलं. आता त्यानंतरही आणखी एक मोठी परीक्षा पक्षाला राज्यात द्यायची आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. या निवडणुकांचा न्यायालयीन अडथळा दूर झाल्यानंतर त्या निवडणुका होतील. त्यामुळे भाजपाला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हवे होते आणि या निवडणुकांमध्ये भाजपाला चांगलं यश मिळालं तर पंतप्रधान पदासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचा दावा आणखी मजबूत होईल. अर्थात विधानसभा निवडणुकांच्या निकालावर अनेकांचे आक्षेप आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुका या निवडणुका महत्त्वाच्या असतील. मात्र सत्ता भाजपाकडे असल्यानं त्यांना यश मिळण्याची शक्यता अधिक आहे असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय. शेवटी निष्कर्ष काय तर देवेंद्र फडणवीसांचे काही अंगभूत गुण आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. जे संघाच्या जवळचे जाणारे आहेत. त्यामुळं संघाला फडणवीस प्रिय आहेत. म्हणून आगामी काळात ते पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.